नमस्कार, मी विद्या. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघा मी आयुर्वेदिक हेअर ऑइल कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर त्यासाठी बघा मी खोबरेल पॅराशूटचं आपलं असतंय पॅराशूटचं ते तेल घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी बघा हे जास्वंदाची फुलं मी थोडी वाळवून घेतलेली आहे, कांदा कापून घेतलेला आहे, कडीलिंबाचा पाला घेतलेला आहे, काळं तीळ घेतलेलं आहे, मेथी घेतलेला आहे, लवंग घेतलेला आहे आणि आपला हा खायचा कढीपत्ता असतो तो थोडा मी वाळवून घेतलेला आहे. पॅराशूटचं तेल मी लोखंडी कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि ते तापवत ठेवलेलं आहे. लोखंडीमध्ये का केले तर त्याचं लोभ आपल्यासाठी मिळायला मी ट्रान्सफर केलेलं आहे. तेल जरा तापलेलं आहे. आता आपण एक एक टाकूया. जास्वंद पहिला टाकून घेऊया. जास्वंद बघा आपले जे केस असतात एकदम पातळ असतात, तर तिथं नवीन केस उगवण्यासाठी हे जास्वंदीचा उपयोग भरपूर होतोय. तर जास्वंद त्याच्यासाठी आपण तेलामध्ये टाकलेला आहे. नंतर बघा हे मेथी आणि लवंग. मेथी आपल्याला हेअर ग्रोथ साठी उपयोग होते, हेअर ग्रोथ भरपूर होते इथे. आणि लवंग आपल्या नवीन हेअर येण्यासाठी लवंगचा पण उपयोग होतोय. परत आपल्याला हे कढीपत्ता आहे. कढीपत्ता आपल्याला अँटी फंगल उपयोग होते, अँटीबॅक्टेरियल. म्हणजे आपल्यात जे कोंडा वगैरे केसामध्ये झालेला असतोय ते हे कढीपत्त्याने आपल्याला कंट्रोल होतोय. हे सगळं आपण हलवून घ्यायचं एक एक करून. नंतर बघा काळं तीळ. काळं तीळ हे आपल्याला हेअर काळे करण्यासाठी उपयोग होते. थोडा केसांना काळा कलर येतो. कांद्याचा ज्यूस बघा हे आपल्याला हेअर आपले एकदम पातळ असतात, नवीन ग्रोथ केसांची पाहिजे असली तर हा कांद्याचा उपयोग होतोय. तर कांदा पण आपण त्यात टाकून घ्यायचा. आणि या कडीलिंबाचा पाला थोडा आपण टाकलेला आहे. कडीलिंबाचा पालाच्या कडवटपणामुळे आपल्या केसामध्ये कोंडा किंवा काही असं घाण वगैरे असेल तर ते टिकून राहत नाही, चांगलं राहते केस. तर हे सगळं आपण चांगलं एकत्र एकजीव करून 15-20 मिनिटं असं तेल तापवून घ्यायचं मीडियम आचेवर. वरचेवर असं हलवत राहायचं. ह्याला थोडं तेलात सगळं ह्याचं गुण उतरायला पाहिजे. पूर्ण असं हे सगळं खरपूस भाजेपर्यंत तेलात त्याचं गुणधर्म उतरेपर्यंत तेल तापवत ठेवायचं. अलीकडच्या जीवनामध्ये केसांचा खूप प्रॉब्लेम यायला लागलाय. केस पातळ होणे, केस गळणे, परत निघून गेलेले केस परत येत नाही, तर परत येण्यासाठी केस, हे सगळे उपयोग ह्या तेलामुळे आपल्याला मिळतात. आणि आयुर्वेदिक आपण घरात तयार केलेले हे तेल आहे, खूप उपयोगी आहे. बंद करून घेतलेलं आहे मी. आता हे थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं आहे आपल्याला. जरा थंड व्हायला सोडायचं. तेल असं गार झाल्यानंतर सगळं ह्याचं मी गाळून घ्यायला लागले. हे गाळेला पण मी उपयोग करणार आहे. त्याचं सगळं काढून डोक्याला लावून घेणार आहे. सगळं ह्याच्यातून आपल्याला मल्टीविटॅमिन, मल्टीन्यूट्रियंट्स सगळं मिळते केसांसाठी आणि खूप उपयुक्त आहे. चांगलं असं मी काढून घेऊन गाळणार आहे. हे आता मी कंटेनर मध्ये ट्रान्सफर करायला लागलोय. आपल्याला लागेल तसं आपण त्याचा वापर करून घ्यायचा.
मस्त असं आयुर्वेदिक घरगुती तेल तयार झालेलं आहे. हे आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे. ज्या दिवशी आपल्याला केस धुवायचे असतात त्याच्या आदल्या दिवशी हे तेल लावून मॉलिश करायचं 15 दिवसातून एकदा आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायचे. हे तेल भरपूर उपयुक्त आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.